आजरा जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका प्रभाग हरकती फेटाळल्या. कोल्हापूर सर्किट बेंचचा निकाल जाहीर. आगामी निवडणुकांचा मार्ग मोकळा. आजरा नगरपंचायतीच्या प्रभाग रचनेसह तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती प्रभाग रचनेवर दाखल करण्यात आलेल्या याचिका अखेर उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने फेटाळल्या. या निर्णयामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका घेण्यातील अडथळा दूर झाला असून निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे. तालुक्यातील जिल्हा परिषदेचा एक मतदारसंघ आणि 2 पंचायत समिती मतदारसंघ कमी झाल्याचे या निर्णयाने स्पष्ट झालं आहे. आजरा नगरपंचायतीची जाहीर प्रभाग रचना कायम ठेवण्यात आल्याने दाखल याचिकांवर शिक्कामोर्तब झाला आहे. या संदर्भात उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचकडे दाद मागण्यात आली होती. आता एकीकडे याचिका फेटाळण्यात आल्या असताना दुसरीकडे नगरपंचायतीचा प्रभागनिहाय मतदार यादीचा कार्यक्रमही जाहीर झाला आहे. त्यानुसार 8 ऑक्टोबर रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होईल. त्यानंतर 13 ऑक्टोबरपर्यंत हरकती आणि सूचना दाखल करून घेण्यात येतील. अंतिम प्रभाग मतदार याद्या 28 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध होतील. तसेच मतदान केंद्राची यादी 7 नोव्हेंबर रोजी जाहीर होणार असल्याचं राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकानी यांनी स्पष्ट केलं आहे. या घडामोडींमुळे जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि आजरा नगरपंचायत निवडणुकीच्या हालचालींना गती मिळणार असल्याचं बोललं जात आहे. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.